डे 35. आज मॅडमचं वर्क फ्रॉम होम होतं, बट मध्ये मध्ये अटॅक येत होता. ऍक्टिंग घालायचं तुला. जेवणार कोण? मग माझ्यातला ओसीडी ट्रिगर झाला आणि मी इतक्या दिवसापासून पडलेल्या कपड्यांचा ढिगारा आवरायला घेतला. सगळं अरेंज झाल्यावर बघायला जे बरं वाटलं काय सांगू तुम्हाला. कालची हजारची शॉपिंग पण जागेवर ठेवली आणि ग्रोसरीज मागवल्या. फक्त पनीर हवं होतं पण एवढं सगळं सामान आलं. वेस्ट डे होता तर म्हटलं प्रोटीनमध्ये पनीर खाऊया आणि मी काम करतोय बघून मॅडमनी लगेच अजून काम माझ्या पुढे सरकवलं. पनीरमध्ये आपण टाकली मिरची, गावचा लाल मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं दही. दही नाही टाकलं तरी चालेल. मग हे मिक्स करून साईडला ठेवलं आणि सॅलड कट करायला घेतलं. मॅडमनी काम सांगितलंय तर करायला लागणार ना. यामध्ये आपण टाकणार आहे पिंक सॉल्ट बिकॉज वाय नॉट. मग पॅनमध्ये थोडंसं देशी तूप, खजुरावर मी पण थोडंसं ताव मारला आणि मग पनीर त्यामध्ये कुक केलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि मग आपला लंच झाला रेडी. हा दोघांचा मिळून लंच होता. मी काय एकटा एवढं खात नाही. मग संध्याकाळी आपण आलो आपल्या काकाकडे अष्टमीच्या पूजेला, जिकडे देवी बसते आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, लुक ॲट दिस. एवढी सुंदर देवी आणि डेकोरेशन बघून डोळे भारावून गेलेले. एक एक छोटी छोटी डिटेल प्लस नैवेद्याचे एवढे सारे पदार्थ बघून मज्जाच आली. सौम्याने आणि माझ्या काकूने ओटी भरली आणि आपण पण देवीचा आशीर्वाद घेतला आणि मग आतल्या खोलीत काकाच्या डॉग वेदला भेटायला गेलो. इज अ 12 years old ग्रेट डेन, व्हेरी सिनियर डॉग. थोडा वेळ काकाच्या घरातली ब्युटी ॲडमायर करत मग आम्ही जेवायला गेलो, जे खाली क्लब हाऊस मध्ये होतं. खूप साऱ्या इंटरेस्टिंग आणि यमी गोष्टी होत्या यामध्ये. खूप मजा आली खाऊन. वन ऑफ द हायलाइट्स वॉज दिस पिझ्झा पफ थिंग. डेझर्ट्समध्ये होतं मालपुआ विथ रबडी, सम आईस्क्रीम्स आणि ही एक इंटरेस्टिंग डिश होती. हा एक स्पायसी मोहितो बोबा बॉल होता, तो तोंडात फुटायचा. बस मग मुलुंडला येऊन शॉपवर नजर मारली, गाडी पार्क केली आणि इथर घेऊन घरी आलो. आपला दिवस संपला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.